मी तुमची पूनम भोईर. हाय मी हेमा. हाय मी धनू. हाय मी योगेश. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललो आहे पंढरपूरला. तर आमचं चरणदर्शन करायचंच मन आहे. बघूया आता किती टाईम लागला, किती पण टाईम लागला, किती पण तास लागला तरी आम्ही चरणदर्शनच घेऊन राहणार आहेत आज. तुमचं काय मत आहे? चरणदर्शन. खास आम्ही पंढरपूर दर्शनासाठी चाललो आहे, तर चरणदर्शनच करणार. चला मग आपण भेटूया पंढरपूरमध्ये. आता आम्ही थांबलेलो आहे नाश्त्यासाठी. तर नाश्ता करून घेतो आणि परत पुढच्या प्रवासाला लागतो. फायनली आमचा नाश्ता करून झालेला आहे. कसा होता नाश्ता? चांगला होता. मला नाही आवडला. मला आवडलं. काय माहिती, ऑस्करवादीची मिसळ तर फेमस आहे, जोगेश्वरी मिसळ पण फेमस आहे. आम्ही आता माझ्या बहिणीच्या बड्डेच्या दिवशी आम्ही पुण्याला आलेलो, तेव्हा आम्ही ऑस्करवादीच मिसळ खाल्लेली. ती खूप छान होती. त्या टेस्टमध्ये आणि या टेस्टमध्ये थोडासा मला फरक वाटला. काय माहिती, ह्यांना तर आवडलं, मला तर नाही. त्या दिवशी खाल्लेली ती कशी होती? वेगळी होती, थोडाफार तर फरक पण होता. शेवटी तीच ब्रांच आहे ना त्यांची. असं वाटलं जोगेश्वरीला गेलं असतं तर बरं झालं. हिला तर जास्तच आवडले. जाते का वेज? आता गुलाबजामुन खाशील त्याच्यावर चहा पिशील तर चहाची टेस्ट समजेल का? एक दिन निकालना पडेगा. ठीक आहे. वेज केली. पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. भगवान श्रीकृष्ण द्वारकेत असताना रुक्मिणी देवीला कृष्णापासून दुःख झाले, तेव्हा त्यांच्या शोधात ते पंढरपूरला आले. विठोबा हे महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू आणि वारकरी संप्रदायाचे आणि कर्नाटकामधील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. भगवान विठ्ठल भक्तांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, ज्यामध्ये वारकऱ्यांचा सर्वात मोठा मेळावा पंढरपूरमध्ये होतो. आणि मला सांगताना आनंद होतो की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पंढरपूर आषाढ एकादशीच्या वारीच्या यात्रेला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स एका दिवसात सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. आता आम्ही मेच्या एंडिंगला आलो आहे. आता लवकरच आपली आषाढी एकादशी येणार आहे, तर मंदिराचं थोडंसं दुरुस्ती काम चालू होतं. आणि पंढरपूरमध्ये शॉपिंगसाठी पण बरंच काही आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, मग ते स्त्री असो या पुरुष, सगळ्यांसाठी तिथे शॉपिंगसाठी आहे. वारकऱ्यांसाठी टाळ, मृदुंग, विणा, मंदिराचे कलश, स्त्रियांसाठी आपले चादर, भांडी, लहान मुलांसाठी खेळणी, कपडे, तिथे सगळं उपलब्ध आहे. एवढं मोठं तीर्थक्षेत्र असताना सरकार कसा काय इथे एवढा मोठा प्लॅन टाकू शकतो किंवा एखादा प्रोजेक्ट घेऊन येऊ शकतो? प्रत्येकाच्या दुकानावर तुम्ही बघू शकता की नो कॉरिडॉर असं इथे बॅनर लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या दुकानावर नो कॉरिडॉर असा बॅनर लावलेला आहे.
दर्शनाची लाईन तर खूप आहे. बघूया आता किती टाइम लागतो दर्शनाच्या लाईनला. तरी पण घे ना, आमची जिद्द आहे, आम्हाला चरण दर्शनच घ्यायचं किती टाइम होऊ दे. इथून आम्ही आता दर्शनाच्या लाईनसाठी उभे राहिलो. बघूया आता किती तास लागतात. पुढे आता लॉकरमध्ये आमचे मोबाईल जातील. पुढचं काय दाखवता नाही येणार. आता आपण दर्शन झाल्यावरच भेटूया. आता वाजल्यात 11:30. बघूया आता दर्शन झाल्यावरच आपण भेटूया. काय बघता? फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. फायनली आमचं 3 तासात दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटते आम्हाला दर्शन करून. तुम्हाला कसं वाटतं? मला प्रश्न विचारायचा धनुला. त्यांनी पहिल्यांदा तो पंढरपूरला आलाय आणि त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, ते पण चरण दर्शन. त्याला कसं वाटतं? माझं एकदम मन भरून आलं, पण विठ्ठलला जेव्हा पायाचे हात लावले तेव्हा. चला मग आता आम्ही पुढच्या जर्नीला लागतो. आपण तिथेच आता भेटूया. काय मागवता? मसूर मागवलाय, अजून दाल तडका आणि काय होता, वांग्याचा भरीत. बॅनरवर तर दिसलेला भेंडी आहे, शेवगाच्या शेंगा आहेत, त्या बघून आपण इथे आलेलो, पण ते काही इथे अवेलेबल. मला भेंडी आवडते, पण भेंडी इकडे नाही मिळत. तुला व्हेज तिला काय, व्हेज तिला काय पण आवडतं. जेवढ्या शेंगाची भाजी कोणती ती थोडीशी खाईल. व्हेज आहे म्हणजे कमी एक जेवण. काम कर ना, आपल्या आईला फोन कर आणि सांग भाजी दे पाठवून. आईला फोन करून सांगतो का भाजी ते पाठवून. अख्खा मसूरची भाजी मागवले, डाळ तडका. मला वाढव ना. बस. आजच्या लंचसाठी मागवलंय डाळ तडका, अख्खा मसूर, ठेचा, पापड आणि तंदूर रोटी. चला मी लंच करून घेतो. आम्ही तर सुरुवात पण केली. झालं यांचं. तुझं झालं? काय ठीकठाक मस्त थोडा. ब्रो किती टाइम लागणार पोचायला? 25 मिनिटं अजून. 7 वाजून 7 मिनिटात आपण पोहोचतो. त्याच्या अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला आरती भेटेल. तुम्ही मस्त झोपले, आता आम्ही इकडे जागेत आहे. कधी हो, आम्ही कधी झोपलो? अजिबात झोपली नाही. मी फक्त 10 मिनिटं झोपली बस. मी तर अजिबात झोपलीच नाही. तुझा सर्व प्रवास झोपून. ऍक्च्युली तिला असं बोलत होतं की मी 10 मिनिटं फक्त जागी होतो, बाकी टाइम झोपून काढला. आणि मी आई आता ब्लॉग एडिटिंग करत होती कधी, म्हणजे तू झोपली थोडा वेळ. आता फक्त तू 5 मिनिटं झोपली असशील ना. मी बाबा झोपलीच नाही. तिला गाडीत झोप लागते का? तुम्हाला चहा पण आम्ही पाजू. अरे पण मी कधीपासून सांगते चहासाठी थांबवा, चहासाठी थांबवा. ते पाठवते, भेटेल आपल्याला आरती. नसते
जेव्हा वाजायला लागेल ना तेव्हाच ते दिसते आपल्याला. म्हणून आम्ही वाजवायचीच वाट बघतो. आपण 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं चहासाठी थांबू, पण ते टायमिंग चुकेल आणि ते रनिंग आपण टार्गेट करून राहिले ते मग सगळं संपेल. असं 5 मिनिटं आपण अजून कन्स असू किंवा चहा काय नंतर मस्त सगळं रस्त्याला जय जे सांगाल ना 5-5 मिनिटं गाडी थांबेल जातं. चहा खाली पण देऊ ना. अरे पण तर मला चहा पाहिजे. चहा खाली माझी बायको लय भारी. बघू एखाद नाव घे मस्त पैकी. लग्नान काय नाव घेतलेलं बोल. ती नंतर थोड्या वेळात सांगतो मी ते. तिच्या मैदानात लढतं क्रिकेट ते तेच बोलले वाटते तू. जुनं ते बोल ना. मी नव्हते तुझ्या लग्नात. आई तू आली नाही ना. नाही बाबा, आम्ही गरिबांच्या लग्नात नाही जात, आम्ही श्रीमंताच्या लग्नात. बरोबर. आणि गरीबाचं आणि श्रीमंताचं सांगू दे, मी ना स्वतःच्या लोकांच्या लग्नात नाही जात, लोकांच्या लग्नात. मी लोकांची लग्न काढते. जवळच्या लग्नाला नाही जात असं बोलायचं. जवळचे नाही, स्वतःच्या लोकांच्या लग्नाला नाही जात मी लोकांच्या लग्नात जाते. कारण की माझं कामच ते आहे ना. काही ना की जाते हो. मेरा काम ही वही है ना. आई एम मेकअप आर्टिस्ट. जो मेन डेट रहते हैं वो डेट पे मैं लोगों के इधर रहती हूँ. आम्ही आता आलोय गाणगापूरला. गाणगापूर हे कर्नाटक जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव दत्तगुरूच्या मंदिराच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. आता झालं 7:20. आम्ही गुगलला सर्च केलेलं की 7:30ची आरती असते. त्या हिशोबाने आम्ही बरोबर पोहोचलोय. त्या लोकांनी आम्हाला चहा प्यायला पण थांबवलं नाही. आणि त्यांना 7:30ची आरती पाहिजेच होती, कारण की त्या आरतीला आतमध्ये मोहल असं काहीतरी असते. आतमध्ये गेल्यावर पण बघूया आता समजू. दर्शनाच्या लाईनला चालू आहे. गर्दी तर तेवढी नाही वाटत आहे. त्या आतमध्ये गेल्यावर समजेल पूर्ण खाली. ह्यांना एवढं चालायला नको. गेटवरून उडी मारली आणि गेले. आता जाऊन तिथे थांबलेत आमच्यासाठी. झालीमधून काय आम्ही घुसणार आहे. हे दोघं घुसले. आम्ही गुरुवारी गेलेलो तर दत्तगुरूंच्या ज्या मूर्त्या आहेत त्या छोट्याशा खिडकीतून आपल्याला त्यांचं दर्शन घ्यावं लागतं. पण गुरुवारी आणि अमावस्या आणि पौर्णिमेला त्या मूर्त्या बाहेर काढल्या जातात. तर आम्हाला मस्त बाहेरून दर्शन भेटलं आणि पालखीचा सोहळाही बघायला होतो. काय अंगात जर भूतं असली तर या खांब्याला येऊन माणसं आपोआप चिटकतात किंवा खांब्यावर येऊन बसतात. असं आहे ना काहीतरी. गुरुवार असून पण आम्हाला मस्त दर्शन भेटलं. चला तर मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.